तर प्रत्येक व्यक्तीनं आपलं वय न पाहता आपली आवड जी आहे ती आवड ओळखायला शिकली पाहिजे, कारण आपली आवड म्हणजेच आपला आनंद असतो. आपण जर एखादं कार्य आवडीचं केलं तर आपण खुश राहू शकतो, आनंदी राहू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने आपली आवड जी आहे ती आवड लक्षात घेतली पाहिजे. तर हाय फ्रेंड्स, कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल, आनंदी असाल. मी दीपाली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. खूप दिवसानंतर मी तुमच्या भेटीला आलेले आहे. त्याचं कारण म्हणजे प्रेग्नेन्सी, डिलिव्हरी आणि आता मुलं याच्यामध्ये गुंतून गेल्यासारखं झालेलं होतं. तर आता फ्री टाईम जेव्हा जेव्हा भेटेल तेव्हा मी ब्लॉग जो आहे तो करण्याचा प्रयत्न करेन, कारण मला त्रिशाच्या आंघोळीपासून, तिच्या मॉलिशपासून, सर्व गोष्टी ज्या आहेत, नीलचा आवरण्यापासून, त्याला स्कूलमध्ये पाठवण्यापासून सर्व काही जे बघावं लागतं, घरातली कामं बघायला लागतात. त्याच्यामुळं मोबाईलकडे लक्ष एवढं म्हणजे कमी प्रमाणामध्ये असतं, कारण मोबाईल घेतला तर एक जण रडतं, तर एक जण हे मागतं, एक जण ते मागतं. दोन दोन असल्यावर खूप सारा त्रास जे आहे ते देत असतात दिवसभर. तर आता थोडाफार टाईम भेटेल त्याच्यामध्ये मी ब्लॉग जो आहे तो बनवण्याचा प्रयत्न करेन. वाजलेले आहेत 1 आणि मी चाललेले आहे बाबूला घेण्यासाठी. नील आलेला आहे खाली, त्याचे पप्पा त्याला घेऊन आलेत. तर त्याच्या स्कूलमध्ये आज स्पोर्ट डे होता आणि स्कूल जे आहे ते लवकर सुटणार होतं, तर 1ला सुटलेलं आहे आता. तर ते खाली घेऊन येतील, मग मला तिथं त्याला घ्यायला जे आहे ते जायचं आहे. आणि तिथं पार्किंगसाठी जागा नसते, कारण भरपूर जे गाड्या आहेत त्या खाली उभ्या असतात. बिल्डिंगची कामं जे आहेत ते या ठिकाणी भरपूर सारी चालू आहेत, त्याच्यामुळं इकडे तिकडे जाताना येताना जो आहे तो प्रॉब्लेम जो आहे तो होतो. त्याच्यामुळे ते तिथेच सोडतात. तर मी खाली जाऊन त्याला पहिल्यांदा घेऊन येईन आणि नंतर मग तुमच्याशी बोलेन. चला तर मग आपण त्याला घ्यायला खाली जाऊया. हा त्रिशा, काय करते तू? उलटी केली तू? तोंड कसलं केलंय तू? उलटी झाली बाबूची. आ का बघते टुकुमुकू? टुकुमुकू टुकुमुकू कोण बघत आहे? त्रिशा टुकुमुकू बघते. इकडे बघ. चला आता बाबूला घेऊन येऊया खाली जाऊन. त्रिशा कशी बघते? त्रिशा लिफ्टमध्ये बसली तू? हा, लिफ्टमध्ये बसली त्रिशा. तर खाली चालू आहे, हे आलेत घ्यायला. चला आता खाली जातो नीलला घ्यायला आणि मग नंतर येतो. लिफ्ट जे आहे ते थांबत थांबत जाते, कारण कोण म्हणजे कोणी दाबलेलं असतं ना खाली जायचं म्हणून. 4 लिफ्ट आहेत. त्रिशा, माझी त्रिशा. झोप आली माझ्या बाबूला. चल अयो उतर. दादा आला. तर दादा आला बघा. ए दादा आला स्कूलमधून. दादाचा स्पोर्ट डे होता आज. काय घेऊन आला आणि हे बघा त्यांनी. आणि दादा काय करतो? कुठली पण बटन दाबतो ना. हा ना दादा, ते कशाला दाबलेलं? तर आताच नीलला वरती घेऊन आले आणि हे बघा तिच्या जे आहे ना सतत उलटी करते. तिला हॉस्पिटलमध्ये पण 2, 3, 4, 5 वेळा दाखवलं. ते बोलतात की करतात काही लेकरं, म्हणजे काही जणांचं बाळसं जे असतं ते म्हणजे असं काय बोलायचं असतं त्यांना, उलटीच असतं. हातपाय तोंड धुतलं? हातपाय तोंड धुवून आला तू? हा, लगेच केक घेऊन आला बाहेर. युनिफॉर्म कोण काढणार? मग कधी काढणार? उद्या स्कूलमध्ये जायचं आहे ना. हा, मग पहिला युनिफॉर्म काढायचा तुला. हा, आज टिफिन घेऊन गेला नव्हता तू? हा ना. हा, उद्या जायचं. उद्या नाही, उद्या पण स्पोर्ट डे आहे ना. पप्पाने मोबाईल नाही दिला. मोबाईल बघायचा, हातपाय तोंड धुवायचं आणि नंतर ना केक खायचा, बरोबर? हा ना. ये इकडं, मी काढते बघू. हे पाते जे आहे ते मटण घेऊन आलेले आहेत
आणि मी खात नाही तर आमच्यातले जे रिलेटिव्ह जे आहे ते व्हिडिओ जर बघत असतो तर म्हणतील हां दीपाली पण खाते, तर मी खात नाही, माझ्या गळ्यात माळ आहे हे मला माहिती आहे. कारण बरेच जण म्हणतात की हिचा नवरा खातो म्हणजे ही पण खात असेल, तर तसं नाही, फक्त मी बनवून देते. तर आता मी मटण बनवणार नाही कारण माझे दीड ते जेवायला येणार नाही दुपारी, तर ते रात्री येतील. तर आता मी फक्त शिजत घालेन, शिजवून ठेवेल आणि त्याचा मसाला जो आहे तो बनवून ठेवेल, म्हणजे रात्री पटकन बनून जाईल. आणि लिंबू पण छान छान घेऊन आलेत. तर आता पटकन असे कपडे धुते. कपडे इतक्या वेळ कोणाचीही बाकी नसते, परंतु माझी आहे. त्याला कारण म्हणजे त्रिशा झोपल्यानंतर मला सर्व जी कामे आहेत ती करावी लागतात. तर आता त्रिशा झोपले तोपर्यंत कपडे धुणार आणि लादी पुसून घेणार. तोपर्यंत कपडे धुईपर्यंत मटण जे आहे ते शिजत ठेवणार आणि मग लादी पुसणार. तर बाहेर बघा धुकं पडल्यासारखं वाटतं, 2:30 वाजलेत आणि हे पहा. तर कपडे धुतले, नंतर लादी पुसली, तोपर्यंत मटण जे आहे ते शिजून झालेलं आहे. आता मसाला थोड्या वेळानं बनवते कारण मला जेवायचं आहे. अजून 2:30 वाजले जेवण करायला. सकाळी नाश्ता केलेला त्याच्यामुळं जेवण अजून बाकी होतं. सगळं काम झाल्याशिवाय जेवण करायला असं वाटत नाही, कारण जेवण करायला बसलं की असं वाटतं आपलं काम जे आहे ते बाकी राहिले. तर आता मी जेवण करून घेईन, कारण टाईम टू टाईम खावं लागतं. लहान बाळ असेल तर प्रत्येकाला माहिती असेल. तर जेवण करून घेते आणि त्रिशा अजून तर काही उठलेली नाही. त्रिशा थोड्या वेळानं उठेल, तोपर्यंत थोडाफार आराम झाला तर ठीक. मला आराम भेटवले भारी वाटतं तेवढंच थोडंफार झोपायला मिळालं, कारण रात्री पण ती 12:30 वाजे पण जागी असते. आणि आता दुपारी पण थोडंफार जर टाईम भेटला तर असं वाटतं थोडंसं झोपावं. आणि नीलला पण झोपवती, नाही झोपला तर मार देऊन का होईना पण मी दुपारी त्याला झोपवत असते. तर आता आम्ही दोघं जेवण करतो. हा ना, त्याला पण स्कूलमधून आल्यावर त्याने केक फक्त खाल्लाय. तर आता आम्ही जेवण करतो दोघं जण. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नंतर भेटणार आहोत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषय घेऊन. तोपर्यंत बाय बाय.